स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण चमचमीत अशी कांदा व टोमॅटो घालून छान अशी चटपटीत गवारीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे। तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात। ही गवार आहे, मी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। कांदा लागेल आपल्याला, एक टोमॅटो लागेल, थोडासा लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता। मसाल्यांमध्ये लागेल आपल्याला मोहरी, जिरे, हळद, थोडंसं काळं तिखट, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हिंग व फोडणीसाठी तेल लागेल। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, एक पळीभर मी तेल घालून घेत आहे। एक पळी आणि वरती थोडंसं तेल घालून घेते। तेल आता थोडंसं गरम झालेलं आहे, आता आपण त्यामध्ये घालून घेऊया मोहरी 1 चमचा, जिरे छोटा 1 चमचा, थोडंसं हिंग घालूया, कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे, थोडीशी तोडून कांदा टाकायचा यामध्ये। आता यामध्ये आपण कांदा घातलेला आहे। गॅस थोडा मोठा करते। कांदा एक ते 2 मिनिटांना परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये। कांदा छान सोनेरी रंगापर्यंत 1 ते 2 मिनिटाचा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला। आपला कांदा आता 1 ते 2 मिनिट असा परतून झालेला आहे। आता मी त्यामध्ये हे चिरून घेतलेले, बारीक चिरून घेतलेले टोमॅटो घालते। टोमॅटो घातले की आपण लगेच यामध्ये 1 छोटा चमचा थोडंसं मीठ घालून घेते। म्हणजे मीठ घातलं ना की टोमॅटो छान परतला जातो यामध्ये व्यवस्थितपणे। आता हे छान असे मिक्स करून घेऊया। आपले कांदा व टोमॅटो छान परतून होतात तोपर्यंत आपण इथे या छोट्या खलबत्त्यामध्ये मी हे लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेणार आहे आणि यामध्ये 1 चमचाभर मीठ घालून घेते। त्यामध्ये थोडंसंच टाकले मी यामध्येच मीठ घालून घेते। लसूण आणि कोथिंबीर व मीठ हे छान असे आपल्याला त्या छोट्या खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचे आहे। लसूण कोथिंबीर ठेचून घेतली ना की भाज्यांना चव खूप छान येते। चिरून घालण्यापेक्षा शक्यतो ठेचून घालायचा लसूण, फोडणी खूप छान होते। मागच्या व्हिडिओमध्ये मी हिरव्या वाटणातली गवार दाखवलेली होती। मला ती गवारीच्या शेंगाची भाजी पाहायची असेल तर सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की चेक करा। हिरव्या मिरचीची गवार दाखवलेली होती, खूप छान लागते ती चवीला। पण आज मी तिखट घालून बनवणार आहे। हे असे आता छान आपले वाटून झालेले आहे। आता आपण हे पहा, या पद्धतीने हे असे वाटून घ्यायचे। आता हे वाटण आपण यामध्ये घालून घ्यायचं। हे वाटण घातले की छान असे परतून घ्यायचे। यामध्ये भाजीची चव खूप छान लागते, मस्त वाटते लसूण असा ठेचून घातला की। आता हे 1 ते 2 मिनिट आपण लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया। ते पहा, आता 2 ते 3 मिनिट आपलं टोमॅटो, लसूण, कोथिंबीर हे वाटण छान असं परतून झालेलं आहे। आता आपण त्यामध्ये पुढचे मसाले घालून घेऊया। हळद, पाव चमचा हळद घेतलेली आहे, लाल तिखट 1 चमचाभर आणि हा घरगुती काळा मसाला आहे तो 2 चमचे घालणार आहे। थोडीशी धणा पावडर, मीठ आपण वाटणामध्ये घातलेलं आहे। आता हे मसाले आपण 1 ते 2 मिनिट, 1 मिनिटभर असे परतून घ्यायचे।
थोडंसं पाणी घालते मी, मसाले आपले छान परतले जातील त्यामुळे. गवारीच्या शेंगांची भाजी ही वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. कधी नुसतं साधं सिंपल तिखट मिठाची पण असते, शेंगादाण्याचं कूट घालून वगैरे, कांदा टॅमॅटो घालून, अशा वेगवेगळ्या पद्धतीने भाजी बनवली जाते. कारण एकाच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, त्यामुळे जरा वेगवेगळ्या पद्धतीने मी ट्राय करत राहायचं आपण. हे पहा, आता आपलं वाटण छान, मसाला छान तयार झालेला आहे. आता मी ही धुतलेली गवार यामध्ये घालून घेते. गवार कोवळी आहे त्यामुळे मी इथं परतून वगैरे घेतलेली नाही आहे. लगेच शिजणार ही गवार आपली, 6-7 मिनिटामध्ये शिजून तयार होईल वाफेवरती. हे मसाला छान यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा आहे आपण. ही कांदा टॅमॅटोमधली छान अशी गवार आपली तयार होणार आहे. यामध्ये मी खूप थोडंसं पाणी घालत आहे, एवढंच पाणी मी घेतलेलं आहे ते मी घालून देते. आता काय करायचं, यावरती एक फार पाणी घालायचं नाही आहे आपल्याला, आणि यावरती एक मी झाकण ठेवून देते. आता हे 5 ते 7 मिनिट आपण गवार आपली शिजवून घेऊया बारीक गॅसवरती. आता 5 ते 7 मिनिट झालेले आहे. आपण ही गवारीच्या शेंगांची भाजी पाहूया. हे पहा, आपली ही भाजी शिजून अशी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करते. आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान अशी भाजी आपली शिजून तयार झालेली आहे. तर आता ही आपली छान अशी गवारीच्या शेंगांची भाजी तयार झालेली आहे. घरातील अगदी मोजक्याच उपलब्ध साहित्यामध्ये चमचमीत आणि चवीला तर खूप छान चविष्ट ही गवार झालेली आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी ही गवारीच्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील तर त्या देखील मला नक्की कळवा. सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.